महागडे प्रोटीन सप्लिमेंट्स न घेता तुमच्या आहारामध्ये हे 5 बदल नक्की करा। नंबर 1, आपल्या घरामध्ये असणारे भाकरीची पीठ बनवताना आपण त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तांदूळ ऍड करतो। तांदळामध्ये ग्लुकोज भरपूर आहे, पचायला हलके असल्यामुळे तुम्हाला पटकन भूकही लागणार आहे। शिवाय ग्लुकोज असल्यामुळे तुमची शुगर स्पाइक होण्याचा संभाव्य धोका आहे। तांदळाऐवजी तुम्ही त्या पिठामध्ये जर थोडीशी डाळी ऍड केल्या, त्यामध्ये उडीद डाळ आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे, मूग डाळ आहे किंवा इतर कोणतेही कडधान्य आहे, यामध्ये तुम्हाला मल्टीग्रेन भाकरी मिळू शकते आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीनचा सोर्स देखील उपलब्ध होऊ शकतो। नंबर 2, आपल्या आहारामध्ये सगळ्यांना आवडता एक अन्न घटक आहे, तो म्हणजे भात। परंतु भात बनवताना तुम्ही त्यामध्ये जर डाळी ऍड केल्या तर तिथे तुम्हाला प्रोटीनचा उत्तम सोर्स मिळू शकतो। निम्मे तांदूळ आणि निम्म्या प्रमाणामध्ये डाळी अशा प्रपोर्शन मध्ये जर तुम्ही भात बनवला तर तुम्हाला त्यातून प्रोटीन मिळणार आहे। शिवाय आपल्या घरामध्ये जे आपण भाज्या बनवतो त्यामध्ये पण शक्य तेवढे जर तुम्ही डाळी ऍड केल्या तर त्यातूनही तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन मिळणार आहे। नंबर 3, तुम्हाला एक छोटासा बदल तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये करायचा आहे। तुम्ही कितीही नाही म्हणलं तरी आपला सकाळचा ब्रेकफास्ट असतो तो पोहे, उपीट किंवा रात्री शिल्लक राहिलेली चपाती भाकरीचा चिवडा असतो। रात्री शिल्लक राहिलेला भात गरम करून आपण सकाळी ब्रेकफास्टला खात असतो। परंतु हे करताना सुद्धा तुम्ही छान प्रकारे प्रोटीन मिळवू शकता। त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, थोडेसे स्प्राउट्स ऍड करायचे आहेत। पोहे किंवा जे काही सकाळचा ब्रेकफास्ट आहे हे बनवताना तुम्ही जर त्यामध्ये मोड आलेले कडधान्य एक वाटीभर टाकले तर त्यातून तुम्हाला उत्तम प्रकारे प्रोटीन मिळू शकते। नंबर 4, दुपारच्या जेवणामध्ये रोज 1 वाटी तुम्हाला दही खायची आहे। दही हा प्रोटीनचा उत्तम रिच सोर्स मानला जातो। दुपारी आपण जेवणामध्ये सॅलड ही घेतो, त्या सॅलडचे दह्यासोबत तुम्ही जर कोशिंबीर केली म्हणजे 1 वाटी सॅलड आणि 1 वाटी दही असं जर मिक्स केलं तर तुम्हाला त्यामध्ये उत्तम मात्रेमध्ये फायबर ही मिळणार आहे आणि प्रोटीन ही मिळणार आहे। नंबर 5, इव्हिनिंगच्या स्नॅक्स मध्ये देखील आपण दिवसभर थकलेलो असल्यामुळे चहा, कॉफी, चहा, बिस्किट किंवा फास्ट फूड, पॅकेज्ड फूड्स यासारखे काहीतरी खात असतो। परंतु याऐवजी जर तुम्ही शेंगदाणे, फुटाणे, मखाना असा प्रोटीनचा सोर्स वापरला तर त्याचा तुमच्या शरीराला उत्तम फायदा होऊ शकतो। रात्री जेवणासाठी सुद्धा तुम्ही मूग डाळ किंवा मसूर डाळ याची खिचडी यूज करू शकता। आपण ज्या काही भाज्या बनवतो त्यामध्ये सुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण सोया चंक्स ऍड केले तर त्यातूनही आपल्याला प्रोटीन मिळणार आहे। सारांश हाच आहे की आपल्या बॉडीच्या प्रत्येक 1 किलो वजनासाठी 0.8 ते 1 ग्रॅम कमीत कमी प्रोटीनची आवश्यकता असते। बाहेर महागडे प्रोटीनचे सोर्स न घेता घरच्या आहारामध्ये थोडे थोडे बदल करून तुम्ही उत्तम प्रोटीनचा सोर्स उपलब्ध करू शकता। तुम्हाला याविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास कमेंटमध्ये तुम्ही मला प्रोटीन असा मेसेज करा, मी प्रोटीनच्या आहाराची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेन।